नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचन मालवणी पद्धतीने जेवण बनवून दाखवते तुम्हाला। स्मिता किचन मालवणी चवमध्ये आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत। तर मी आज बनवून दाखवते मांदेल्याची कढी। तर इकडे मी घेतले खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, 2-4 लसणाच्या पाकळ्या, इथे कांदा घेतला आहे, इथे फोडणीसाठी कांदा घेतला आहे, ते अर्धा टॅमॅटो, आणि इथे मिरच्या घेतल्या आहेत मी 2-3 गावठी आहेत, इकडे बेडगी मिरची। हे पाण्यात चांगलं धुवून स्वच्छ ठेवलं आहे मी, आणि ह्याच्यामध्ये थोडासा मसाला ॲड करणार आहे मी। हा जो मसाला आहे तो भाजलेला नाही आहे, हा पूर्ण कच्चा मसाला आहे, लाल तिखट एव्हरेस्टचं। आता हे सर्व मी वाटून घेणार आहे, टॅमॅटो बारीक करून घेते आणि वाटून घेते। नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचनमध्ये सर्वांचं स्वागत। आवाज थोडा हळू केला मी। तर आज मी मांदेली कढी बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, अर्धी वाटी खोबरं आहे, हा घरगुती एव्हरेस्ट लाल तिखट, हा भाजलेला नाही आहे, अर्धा टॅमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आणि हा 1 कांदा, आणि इकडे छान बारीक वाटलं आणि कांद्याची फोडणी घातली आणि वाटण टाकून दिलं। वाटताना मी त्याच्यामध्ये अशी तिरफळ, ह्याला तिरफळ बोलतात, हा मसाल्यातला एक पदार्थ आहे, त्याच्यामध्ये मी वाटली 2-4 अशी, आणि कांदा फोडणीला घालून हे वाटण सगळं टाकलं। टॅमॅटो वाटला नाही, असाच घातला आता, आणि आता छान ह्याला कड आला आहे। आता ही मांदेली टाकून देते, मिठाला लावून ठेवलेली, छान बारीक कापून घेतली, मीठ घातलं, आणि त्याच्यानंतर छान मीठ लावल्याच्या नंतर धुवून घेतली छान, म्हणजे त्यातलं जे आपलं हे असतं त्याला खवळं बोलतात, माशाला कशी खवळं असतात प्रत्येक माशाला, ती खवळं काढून घेतली, चांगली वेळेवर साफ करून घेतली, त्याचं डोकं आणि शेपटी काढून, आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड केली। स्वच्छ धुतल्यानंतर आधी कढीला, या कढी जी आम्ही ह्याला मालवणीत कढी बोलतो, आणि तुम्ही काय म्हणत असाल नक्की कमेंट करून सांगा मला। तर ही जे कढी आहे, सार आपलं माशाचं मांदेली सार, ते मी उकळवून घेतलं, आधी फोडणी दिली कांद्याची, आणि आता ह्याची सार म्हणजे असं घट्टसर ठेवणार आहे, म्हणजे चटणी टाईप करणार आहे। आता उकळी आली तर ह्याच्यात 2-3 कोकम ॲड करणार।